टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कुठेतरी महायुतीमध्ये शिवसेना पालकमंत्री मुद्द्यावर ना, म्हणजे तुमच्या मुद्द्यावर ना शिवसेना महायुतीत राष्ट्रवादीला खिंडीत पकडते का? असं काही नाही आहे. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाच्या भावना किंवा काही त्यांनी स्वतंत्र मत व्यक्त केलं असेल. त्यात मलाही काही कल्पना नाही. आम्ही काल 2 दिवस रायगडच्या कार्यक्रमामध्ये होतो, त्यामुळे आम्हाला काही माहिती नाही. शिंदे साहेब नाराज आहेत असं तुम्हाला कोणी सांगितलं? पहिला हा मुद्दा. कारण काल स्वतः आम्ही सगळे बरोबर होतो तेव्हा आम्हाला कुठं नाराज दिसले नाही. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला स्वतः भाषण केलं, आम्ही त्यांना रिसिव्ह केलं, परत तिथे येऊन सोडलं. तिथून मग ते सुतारवाडीला गेले, तिथून मग परत मुंबईला गेले. नाराजीचा काय नवलेश कुठं आम्हाला दिसला नाही, आढळला नाही. त्याच्यामुळे हे कधीतरी चुकीचं. तुम्हाला आज नाही पण उद्या किंवा ह्या 2 दिवसात काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून निरोप आहे का मुंबई द्यायचं? नाही, मुंबई देण्याचं कदाचित मंगळवारी कॅबिनेट असेल त्यावेळेला तर आम्ही जाणार. ज्यावेळेला कसा पक्षाचा किंवा कसलाही आदेश येतो त्यावेळेला आम्ही तिकडे जात असतो. परंतु आज की तसे काही निरोप नव्हता. आज उलट आम्ही हे कार्यक्रम करतो आपण पाहिलात. आता इथे तर एवढा मोठा कार्यक्रम आज आपण इथे पाहिलात. केवळ आणि केवळ एका कुणबी समाजाने आमचा जाहीर सत्कार समारंभ इथं धरला होता आणि त्या सत्काराला माझं संपूर्ण कुटुंब आम्ही होतो आणि त्यासाठी मी आज मुंबईला किंवा कुठेही गेलो नव्हतो. तुमच्याच पक्षातून बंड करून गेले आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना पक्षात प्रवेश देताय, अशी वेळ काही सगळीकडे जातं वातावरण तसंच चाललेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्यामुळे त्याला स्वयंग्रही येता येईल आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. राजकारणाच्या पलीकडे जिव्हाळ्याचे संबंध असतात, कौटुंबिक संबंध असतात, असं विधान तटकरेंनी केले. तुम्ही न गेल्यामुळं कुठेतरी यामध्ये वेगळा विरोधाभास वाटतोय का की तुम्ही जिव्हाळ्याचे संबंध जोडले नाहीत असं वाटतंय का? प्रश्न असा आहे, काल ते लोक सगळे हेलिकॉप्टरमध्ये रायगडचे आलेले काही मान्यवर सगळ्यांना येईपर्यंत थोडा उशीर झाला आणि आम्ही गाडीने तिथं कधी पोहोचणार होतो. त्याच्यामुळे तिथं फक्त 40 मिनिटं अमित शहा भाई आणि मुख्यमंत्री सगळे थांबले आणि गेले. आता इथून रायगडवरनं आम्हाला जायला तिथं जवळजवळ 50 मिनिटं लागली असते. तर त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही आहे. पण आम्हाला तसं काय आमच्या मनामध्ये काय भावना नाही आहे किंवा आम्ही काय तसं कुठं वक्तव्य केलं नाही. त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं हे मान्य आहे आम्हाला, परंतु मी जाऊ शकतो नाही. ते प्रणिती म्हणतानाही शांताराम फिलसे यांच्या नावाने आज तरी कोकणामध्ये सरकारने काहीही उभं केलेलं नाही, साकारलेलं नाही आहे. अनेक वर्ष कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आणि कुणबी समाजाची सातत्याने मागणी करतो. आता तुमचा समावेश मंत्रिमंडळात आहे. शांताराम भाऊ फिलसेंच्या नावाने कोकणाला काय मिळेल? पहिला तर मुद्दा मी माझ्या इकडे सुरुवात करतो. जो दासगावचा ब्रिज जो आम्ही आता मंजूर केलेला आहे त्याची वर्क ऑर्डर झालेलं आहे. जागा एकोणीसचं काम राहिलं आहे, ते झालं का पुलाचं काम पूर्ण करून त्या पुलाला पहिलं, कारण दोन्ही बाजूला शांताराम भाऊंचे एवढे घनिष्ठ संबंध होते, कारण समाजाची बांधिलकीच तशी होती त्यांची आणि त्याच्यामुळे त्या पुलाला पहिलं मी माझ्याकडे सुरुवात करणार आहोत आणि मग त्याच्या पुढे जे आपण म्हणतात ते आम्ही तो एखादा प्रस्ताव कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या वास्तूला देऊन ते त्यांचं नाव उज्ज्वल करण्याचा मी प्रयत्न करतो.